मंत्रालयामध्ये प्रवेशासाठीची आता जी काही सुरक्षा आहे ती अतिशय कडकडीत करण्यात आली आहे. कामाशिवाय आता मंत्रालय परिसरात जाता येणार नाही आणि या संदर्भाचे महत्त्वपूर्ण निर्देश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेत. सर्वसामान्यांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध येणार आहेत. सर्वसामान्यांना ज्या खात्यामध्ये काम आहे त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार आहे. या व्यतिरिक्त अन्य मजल्यांवर आता जाता येणार नाहीये. मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेतील बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. मंत्रालयात येणारे नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुलभपणे प्रवेश मिळावा आणि सुरक्षा भक्कम राहावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रालयाच्या सुरक्षेचा नव्यानं आढावा घेतला जात असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे सचिव डॉक्टर इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फळसणकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. राज्यभरातून कामं घेऊन सर्वसामान्य नागरिक मंत्रालयात येतात आणि गर्दी होते. या वाढत्या गर्दीचा सुरक्षा व्यवस्थेवर ताणही पडतो. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठीचा पास देताना नागरिकांचं छायाचित्र काढलं जातं. मात्र आता इमारतीच्या प्रवेशद्वारात सुरक्षा अडथळे लावण्यात आलेत. प्रत्येक व्यक्ती कॅमेऱ्यात दिसेल आणि त्यांची ओळख आणि छायाचित्र आणि नाव बाजूला असलेल्या मॉनिटरवर येईल आणि ओळख पटल्यानंतरच त्याला प्रवेश देण्यात येईल. अशी व्यवस्था प्रत्येक मजल्यांवर उभारण्यात येणार आहे. ज्या मजल्यावर नागरिकांचं काम आहे त्यांना त्याच मजल्यावर खात्यासाठीच पास दिला जाईल. अन्य मजल्यावर मात्र आता त्यांना जाता येणार नाहीये. अशी यंत्रणा सध्या उभारण्यात येते असं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलंय.